थोड्याच वेळामध्ये एनडीएचे नेते राष्ट्रपती भवनामध्ये जाणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं एनडीएची बैठक पार पडली, यामध्ये सगळे नेते महत्त्वाचे नेते बोलत होते, त्यांची उपस्थिती होती। तर थोड्याच वेळामध्ये एनडीएचे नेते राष्ट्रपती भवनामध्ये जात आहेत आणि राष्ट्रपती मुर्मूंना भेटून एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, राष्ट्रपती मुर्मूंना एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, थोड्याच वेळामध्ये भेट घडणार आहे। राष्ट्रपतींकडे भाजपसह एनडीएचे घटक पक्षातील जे नेते आहेत ते जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला जाणार आहे। आताच आपण जर पाहिलं असेल एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप नेते, त्याचबरोबर एनडीएचे नेते, त्याचबरोबर संसदीय दलाचे पक्षाचे नेते म्हणून एकमुखाने जे आहेत ते पाठिंबा देत त्यांची निवड करण्यात आली आहे। त्यानंतर या सगळ्या पाठिंब्याचे पत्र घेऊन ते राजधानी दिल्लीमधील नवीन आपण जर पाहिलं तर नवीन संसद भवनातून राष्ट्रपती भवनामध्ये जातील आणि त्यांना असलेला पाठिंब्याचे पत्र या ठिकाणी दिले जातील। पत्र दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीसाठी सांगितलं जाईल आणि जी माहिती मिळत आहे त्यानुसार साधारण 8000 लोकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उद्या शपथ घेणार आहेत। यासाठी प्रत्येक राज्यातील भाजपच्या आमदारांना देखील आमंत्रित करण्यात आल्याचं कळत आहे। महाराष्ट्रातील राज्यातील देखील आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्यांचे पासेस त्यांना दिले जातील आणि उद्या जर आपण पाहिलं तर 9 तारखेला या सगळ्या संदर्भात बैठक होऊन सकाळी बैठक होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते शपथ घेतील। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी माहिती आता मिळत आहे त्यानुसार आज एनडीएच्या घटक दलाची बैठक देखील होणार आहे आणि प्रत्येक जे घटक दल आहेत त्यांना त्यांच्या पक्षाला कोणती मंत्रिपद आहेत, या संदर्भात कोणते खाते आहेत, या सगळ्या संदर्भात चर्चा होणार असल्याची अपेक्षित आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।